विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेण्याचा आज शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार। बंडखोरांना रोखण्याचे महायुतीसमोर मोठं आव्हान। नाशिकमध्ये गीते बंधूंच्या भूमिकेकडे लक्ष। अमरावतीचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांची सुप्रीम कोर्टात धाव। काँग्रेसच्या आक्षेपानंतर अर्ज बाद झाला होता। हायकोर्टाकडूनही बाजोरिया यांना कोणताही दिलासा मिळाला नाही। बंडखोरी शमवण्यासाठी उदय सामंतांची नाशिकमध्ये रात्री उशिरापर्यंत मोर्चे बांधणी। मात्र गीते बंधूंची भेट झालीच नाही। गीते बंधू अर्ज मागे घेतील, मंत्री उदय सामंतांना विश्वास। महायुतीला आतापर्यंत 3 ठिकाणी बंड शमवण्यात यश। महायुतीच्या नेत्यांचा एकत्रित निर्णय। बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाणांच्या सूचना। सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। शेतकरी कर्जमाफी योजनेचा शासन निर्णय जारी। कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन। ऑनलाईन पद्धतीने कर्जमाफी होणार। दिल्लीच्या मालवीय नगरमधील एका हॉटेलला भीषण आग। 21 जणांचा होरपळून मृत्यू तर अनेक जण जखमी। मृतांमध्ये 18 परदेशी नागरिकांचा समावेश। हॉटेल मालक लवकेश बजाजला दिल्ली पोलिसांकडून अटक। देशात भयंकर आर्थिक सुनामी येणार। वर्षभरात मोदी सरकार पडणार। देशात आणीबाणी लागू होणार। आर्थिक संकटावरून राहुल गांधी यांचा मोठा दावा। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट। तृणमूलचे 80 पैकी 60 आमदार फुटले। 60 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी। रुद्रत बॅनर्जी बंगालचे नवे विरोधी पक्षनेते। पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप। ममता बॅनर्जींचे विश्वासू फिरहाद हकीम यांच्याकडून महापौर पदाचा राजीनामा। तर अभिषेक बॅनर्जींच्या घरी ईडीची धाड। 60 आमदारांच्या बंडानंतर ममतांना दुसरा मोठा धक्का। आज मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण। 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता। जून महिन्यात 6 वेळा मुंबईत समुद्राला भरती येणार।